नेहमी नेहमी गुलाबजाम खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवीन मिठाई नक्की ट्राय करा. सणासुदीला फक्त 2 वस्तूंपासून आणि कमी वेळात ही मिठाई तयार होते. एक पातेले मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी टाकून थोडासा चिकटपणा येईपर्यंत असा पाक तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट पाक बनवण्याची काहीच आवश्यकता नाही. असा पाक तयार झाला की गॅस बंद करायचा. एक कढई मंद आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 1 वाटी खवा टाकायचा. खवा थोडासा गरम झाला की यामध्ये 2 चमचे साखर टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. मधून मधून चमच्याने एकसारखा हलवत राहायचा. अशी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा. यानंतर गुलाबजाम बनवण्यासाठी अर्धा किलो खवा एका परातीत व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा. मैद्याचे प्रमाण हे खवा पातळ आहे की घट्ट आहे यावर अवलंबून असते. सुरुवातीला 4 चमचे मैदा टाकून मळून घ्यायचा. हे मिश्रण जोपर्यंत हाताला चिकटते तोपर्यंत थोडा थोडा मैदा टाकून व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा. हे मिश्रण हाताला चिकटत नसेल तर गुलाबजाम तेलात विरघळत नाही आणि व्यवस्थित बनतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक छोटा गोळा घेऊन त्याला असा आकार देऊन गुलाबजाम बनवून घ्यायचे. एका कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि नंतर मंद आचेवर गुलाबजाम तळून घ्यायचे. गुलाबजाम हे मंद आचेवर तळायचे नाहीतर आतून कच्चे राहतात. तळताना मधून मधून सारखे हलवत राहायचे. लालसर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे. असा रंग आला की लगेचच एखाद्या चाळणीत काढून घ्यायचे. थोडेसे कोमट झाले की 2-3 तासांसाठी कोमट पाकात टाकायचे. 2-3 तास झाले की यानंतर कोरडे होण्यासाठी पाकातून एखाद्या चाळणीत टाकायचे. म्हणजे यातील सर्व पाक निघून जाईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटासा कट द्यायचा आणि यामध्ये खव्याचे मिश्रण भरायचे. अशा प्रकारे सर्व गुलाबजाममध्ये खव्याचे मिश्रण भरायचे आणि वरून ड्रायफ्रूट्स टाकायचे.